नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। थंबनेल पाहून जर इतिहास आला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू आहे, परंतु याच्यामध्ये अजून ज्या लाडक्या बहिणींचे वडील हयात नसतील, पती हयात नसतील तर यांच्या संदर्भातला जो ऑप्शन आहे तो अजून पोर्टलवरती उपलब्ध झालेला नाहीये। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करायची आहे। तुमची देखील ई-केवायसी होणार आहे आणि इतर ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना रात्री जागून किंवा सकाळी पहाटे ई-केवायसी करावी लागत आहे, कारण का दिवसभरामध्ये ही ई-केवायसी होत नाही आणि शासनाने सांगितलेलं आहे की ई-केवायसी 2 महिन्यांच्या आत करणे गरजेचं आहे। तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना आता सप्टेंबर महिन्याची जी हप्ते आहेत ते कधी मिळणार याचीच उत्कंठा लागलेली आहे। यूट्यूबवरती अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत की लाडक्या बहिणींना खुशखबर आलेली आहे, त्यानंतर या तारखेला हप्ते वितरण होणार आहे। तर आपण नेहमीच सांगतोय की हप्ते वितरणासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शासनाची मान्यता देणारा जी-आर आहे तो प्रसिद्ध व्हायला पाहिजे आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा। तर ह्या 2 गोष्टी आता येत्या काही दिवसांमध्ये होतीलच, कारण का सप्टेंबर महिन्याचा शेवट आलेला आहे आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी जून, जुलै, ऑगस्ट तर या 3 महिन्याचे त्यांना हप्ते आले नाही आहेत, पण त्यांचा अर्ज आता पात्र झालेला आहे। अशा लाडक्या बहिणींना देखील आपण सांगतोय की ई-केवायसी करून घ्या। जर तुमच्या अगोदरच ई-केवायसी असेल तर त्या ठिकाणी तुमची ई-केवायसी अगोदरच झालेली आहे असा मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींसंदर्भात तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजून बहुतेकशा लाखामध्ये लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची ई-केवायसी झालेली नाही आहे। लाडक्या बहिणी चुकीच्या वेबसाईटवरती देखील नोंदणी करत आहेत, त्यामुळे सावध राहायचं आहे। महाराष्ट्र लाडकी बहीण योजना .gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे, येथेच तुम्हाला ई-केवायसी करायची आहे, इतर कुठेही तुम्हाला ई-केवायसी करायची नाही। साधारणतः आता 2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे या दिवसांमध्ये जी-आर येणं शक्यता कमी आहे, त्यामुळे सोमवारपासून हा जी-आर प्रसिद्ध कोणत्याही वेळी होऊ शकतो। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता काही दिवस बाकी आहे, त्यामुळे सध्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची अजून ई-केवायसी झाली नसल्यामुळे सरसकट सप्टेंबर महिन्याचा हप्ता सगळ्यांना मिळण्याची शक्यता आहे, किंवा दुसरा ऑप्शन म्हणजेच हप्ते वितरणाला विलंब होऊ शकतो। ई-केवायसी झाल्यानंतर हप्ते वितरण होऊ शकतं। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।